नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बघा, आपण चालू होतो लिकेज काढायसाठी. बघा ही लिकेजचं सामान आहे. काल काय विषय झाला, या 2 चेंबर एका जागेला आहेत आणि ती चेंबर एक साईड निघली होती म्हणून एक साईड बसवायला गेलो आणि दुसरीकडली साईड मोडली. त्यामुळं आज सकाळ सकाळ काम लागले बघा. आणि आता चाललो आहे बसवायला. तिथं जायला आणि अडचणीला असल्यामुळे जरा लय उशीर लागणार आहे आपल्याला. त्यामुळं साहित्य जाम घेऊन आता चाललेलं आहे. बघा आलो इथं आणि हे बघा असं झाले. तुम्हाला दाखवतो थांबा. बघा ही 2 चेंबर आहेत आणि इकडली साईड खालची मोडलेली आहे. बघा रेडसरमधनं मोडलेली आहे. खाली 4 इंची पाईप आहे. बघा ही ती 4 इंची आहे खाली, वरली 3 इंची आहे. आणि बघा रेडसरमधनं मोडलेली आहे. ही बघा 8 इंची आणि इथून निघलं होतं आणि ही बसवाय गेलो आणि मग खाल्लं मोडलं बघा. हे पण सगळं काढायला लागते बघा. आता खांदतो कारण आता खांदायला लागते जरा खाली. बघा आता खांदायला चालू केलं. आता कापायला लागते. आता खांदाय झालेला आहे. आता कापतो फास्ट करता. इकडली साईड आधी कापायला लागते, मग खालची साईड कापायला लागते. कापतो फास्ट. बघा मधली साईड झाली कापून आणि खालच्या रोडसरच्या खालच्या आपली 4 इंची आता पाईप आहे ना, ती कापायला लावलेलं आहे. आणि ही पण घेतो आता फास्ट कापून कारण जास्त उशीर होते. तर बघा हा रेडसर कापून झालेला आहे आणि बघा ही मधून मोडलेला आहे. बघा आता पुसून घेतो आणि तिथं आपल्याला आता दुसरा रेडसर बसवायचा आहे नवीन. तर जरा खाली साईड पुसून घ्यायला लागते कारण चिखलान घाण झालेली आहे. आता आधी पुसून घेतो आणि मग बसवतो. बघा हा रेडसर घेऊन आलेला आहे आणि आपल्या दुकानातलाच आहे, कोठारीच आहे बघा. बघा 110x90 म्हणजे 4-3 रेडसर आहे. आपल्याला वरच्या साईडला 3 लागणार आहे, खालच्या साईडला 4 असा बसतोय. आणि ही वर त्याच्यावर टी बसतोय बघा 3 इंची आणि मध्ये 2.5 इंची आहे बघा. तर अशा पद्धतीने बसवायचं आहे. तर आता पटपट बसवतो. बघा इथं मध्ये एक तुकडा लागतोय 3 इंची आणि ही सॉकेट इकडे टाकायला लागते कापून पाईप, कारण इकडल्या साईडला बसत नाही आणि पाईप कमी पडतोय. त्यामुळे इकडल्या साईडला सॉकेट टाकायला लागते. बघा आता काढतो. बघा जरा घासलं खाली कारण वरनं पाणी गळून गळून बघा शेवाळून झालं होतं. जरा घासतो आता आणि सुलीचे लावल्यामुळे गच्च बसते, निघत नाही, परत हालत नाही. तर बघा घासून झालं आणि आता सुलीचेन लावून चिटकवतो. आता सुलीचेन टोपण काढले. आता आतल्या साईडला एक असते, मग ती काढतो आणि मग त्याला सुलीचेन वरतून मस्तपैकी चिटकवलं गच्च होते. बघा आता चिटकवतो. टोपण काढलेला आहे. डायरेक्ट वतायचं वरनं आणि त्याला आता हात फिरवा. हो ही बोळा तयार केलाय आपला रानातला बोळा. काहीतरी जुगाड लावायला लागते. बघा हे असं ओतलं आणि आता आतनं फिरवायचं नुसतं. बघा असं जुगाड काहीतरी लावायला लागतं, त्याशिवाय मेळ लागत नाही. बघा फिरवून झाले आणि वरनं आता एकदम फास्ट दाबतो. नाहीतर निमज राहायचं, निमज तसं होईल. जरा इकडल्या साईडला लावतो. जरा चौ बाजून लावतो कारण एका बाजून परत पाणी लिकेज व्हायला आणि मी अवघड होईल. त्यामुळं 4ही बाजून लावतो.
मोटर कालच्यापासून बंद राहून काय या लिकेजनं अपघात केली. आणि लिकेज कोण काढत बी नाही. काल कॉलेजवरनं आलो तर मी काढलं नव्हतं. बघा आता बसवतो. जरा अजून एकदा वत्तू कारण वाळला असेल. एकदा फिरवलं लगेच बाक दिशा बसवतो. आता फिरवलं तर बसवतो. बघा नेटानं दावा लागते. त्याशिवाय खाली जात नाही. निम्यात राहिले मी परत अवघड होते. आता सुरीचे नाव बसवल्यावर परत निघत नाही. बघा हे आतपर्यंत बसलेलं आहे. बघा डायपा वरपर्यंत आणि चारी बाजूने पण बसलेला आहे. त्यामुळे काय अडचण नाही. आता आपल्याला बसवायचं आहे वरला टी आणि ही मधलं. हे बघा टी असा इथं बसवायचा आहे. तर बघा आता पहिल्यांदा आपल्याला ही 3 इंचमध्ये तुकडा टाकण्यासाठी रेड सर्जन टीच्यामध्ये तुकड्यासाठी टाकण्यासाठी आहे ना एक छोटासा तुकडा लागतोय. मग ती पाईपाचा तुकडा काढायचा. बघा आता कापतो याला. आधी पुसून घेतो. दैवारान सकाळ लेवल झाले. आता पुसायचं झालं बघा. आता कापतो. हे बघा कापून झाला आणि एवढा तुकडा काढलेला आहे मध्ये. आणि हे ह्याच्यावर बसवून बघतो नेमकं कसं कसं होतंय. आणि परत अजून थोडं कमी जास्त कापाय असलं तरी अडचण येऊ नये म्हणून आधी बसवून बघतो. बरोबर माप झालेलं आहे आपलं. आणि ही पाईप इथं वर बसवली ओके. त्यामुळे काय अडचण नाही. बरोबर काढलेला आहे. आणि आतल्या साईडनं पण वर येते आणि खालच्या साईडनं पण येते. त्यामुळे काय अडचण नाही. तर आपल्याला काढायला लागते. मग आता ठोकून काढलं निघता निघणं गच बसले बघा. कारण फेच पाईप बसल्यामुळे गच बसलेला आहे. काढला आता टीज काढायला लागते. टीज निघणं मग अवघड होते बघा. आता इथं ही कापायला लागते पाईप. कारण हे एवढा काढका कापायला इकडल्या साईडला एवढं सरते. त्यामुळं तिथलं एक 4-5 वट कापायला लागतोय. मग सॉकेट बसवायला लागते. आणि तिथे दुसरा एक तुकडा टाकायला लागतो. एवढा आपण पाईप कापणार आहे. आणि कापून घेतो बघा फास्ट. बघा कापून घेतलं आणि आता सुरी चेंड लावून ओतून ना जरा बोळात फिरवून बसवून घेतो. कारण आपल्याला उशीर व्हायला लागलेला आहे. आता लावले बघा आता अजून एकदा ओततो. त्याशिवाय मला खात नाही. गच्च चिटकलं पाहिजे याला. रोज याला कोण हे करत बसायचं. आता इकडे जाणं बसवतो. हे निबार दाबून बसवावं लागते. 2 हातांनी जरा फिरवावं लागते. एका हाताने बसलं आता जरा बसलं बघा. आणि गच्च बसलेलं आहे बघा. आतल्या साईडनं पण गेलेलं आहे पूर्ण. त्या अडचण नाही. आता गच्च बसले बघा. इकडे आत्ता आलाय बघा. आणि म्हणला तुला काय येतंय म्हणला मी बसवतो म्हणला. आता दोघं बसवायला आली. दोघांची बी अपदा उठली बघा. सुरीचेन लावलं नाही. कारण परत काय अडचण आली होईल म्हणून आता सुरीचेन लावलं काय अडचण येत नाही. आता मी इकडून दाबतो ती तकडून दाबतोय बघा. दाब नेटा दाब लवकर. तिकडून दाबायला आली ती. कारण मी इकडून दाबलो मी तिकडला चेंबूर मोडून म्हणून ती तिकडल्या साईडला थांबले. आणि मी इकडल्या साईडला दाबायला लावले. किंवा दाद गाजता झाली. इकडल्या साईडने धरलाय तेनगच. आणि मी इकडल्या साईडने दाबायला आले. आता वाटत आली बसत नाही. कसं बी करून अर्धा करून घालाय बसवायला लागते. नाहीतर बसलं बघा शेवटी. गॅस आपल्याकडे काम असले हो. दुसरी काम आपल्यासाठी छट आहे. आणि लिकेज काय आपल्या आधीच आहे. बघा काम ओके झालेलं आहे बसवून. बघा लिकेज बसवलं आणि बघा काम आपलं सक्सेसफुल झालेलं आहे मिशन. आणि कसं लिकेज काढलं ते सांगा अडचणीतलं.
आणि आपल्या चॅनलवर नवा असाल तर सबस्क्राईब करा, कारण की असंच आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. धन्यवाद.